नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी 682 जागांसाठी ते भरती निघाली आहे। यामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत। एकूण 682 जागा आहेत, ज्यामध्ये तुम्ही 10वी असू दे, 12वी असू दे, पदवीधर असू दे, ग्रॅज्युएशन असू दे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती असणार आहे, त्यानंतर आपल्याकडे PDF आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, 10वी पासवर असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या किंवा नवीन जे योजना आलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती असते। ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। PDF पाहून घेऊया। पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदासाठी अर्ज सादर करता येणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, ज्या अंतर्गत 6 महिन्यांसाठी तुम्हाला ही जॉब असणार आहे, अप्रेंटिसशिप असणार आहे, तुम्हाला सॅलरी सुद्धा इथे दिली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या ही जी वेबसाईट असणार आहे, सेवा भरती सदांची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधीतील विद्यावेतन नमूद असलेले तक्ता उपलब्ध आहे। ती तक्ता सुद्धा आपण एकदा समजून बघून घेणार आहोत। तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रासह समक्ष उपस्थित राहावे। इथे अर्ज कसा करायचा हे सांगितलेलं आहे। त्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विद्यावेतन माहिती, प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना, घोषणापत्र नमुना, प्रशिक्षणार्थीने सादर करायचा नमुना। पुणे महानगरपालिका अंतर्गत इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध पदं आहेत। 682 म्हणजे 682 पदांसाठी भरती निघालेली आहे। मुदत 6 महिन्यांची असणार आहे। सॅलरी इथे तुम्ही 12वी पास आहे 6000 भेटणार आहे। ITI पदविका असेल 8000 आहे। पदवीधर पदव्युत्तर असेल तर 10000 इथे तुम्हाला ट्रेनिंग प्लस सॅलरी तुम्हाला भेटून जाणार आहे। विभागाचे नाव बघा, मोटर वाहन विभाग आहे, रनिंग जीप कार मेकॅनिक आहे। इथे शिक्षण तुम्ही बघू शकता की किती लागणार आहे। एकूण 15 जागा आहेत। त्यानंतर ऑटो इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डिंग आहे, सुतार आहे, टर्नर आहे, ब्लॅकस्मिथ आहे, संगणक विभाग, सीट मेटल वर्क, पंप ऑपरेटर काम, मेकॅनिक असे विविध पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। तुमच्या शिक्षणाच्या क्रायटेरियानुसार तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर उद्यान विभाग आहे, त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, आरोग्य विभाग आहे, घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे, इथे कनिष्ठ अभियंत्यासाठी जागा आहे, आरोग्य निरीक्षकसाठी जागा आहे। अशा तुमच्या जी शिक्षणानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर इथे नमुना सुद्धा दिलेला आहे अर्जाचा की कसा करायचा आहे ते एकदा आपण चेक करून घेऊया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवार नाव नोंदणी अर्ज दिलेला आहे। तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती इथे फिल करायचं आहे। आडनाव, उमेदवाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मदिनांक, तुमचं जेंडर जे असेल ते, धर्म, जात, आधार नंबर, जातीचा प्रवर्ग, कास्ट कॅटेगरी इथे मेन्शन केलेले आहेत बघा। उमेदवाराचा पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ID, बँकेचे तपशील, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड आणि इथे जे तुमचं शैक्षणिक पात्रता आहे, हायर क्वालिफिकेशन असणार आहे, त्याचे पास एक्झाम, वर्ष कोणत्या वर्षी झालेलं आहे, मीडियम कोणतं आहे आणि पर्सेंटेज इथे फिल करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पिरियड ऑफ रेसिडेन्स इन महाराष्ट्र, इयर अँड मंथ्स म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही किती दिवस किती वर्ष झाले राहता त्याचं पूर्ण वर्ष आणि महिने। त्यानंतर हॅव यू अवेल द बेनिफिट्स ऑफ NAPS मॅप्स और स्कीम कोणते असेल तर येस किंवा नो करायचं आहे। आर यू करंटली अनएम्प्लॉयमेंट म्हणजे तुमच्याकडे नोकरी आहे का किंवा बेरोजगार आहात का तुम्ही, आपण सध्या बेरोजगार आहात का, येस और नो। आर यू करंटली स्टडिंग तुम्ही शिक्षण घेत आहात का नाही, ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर खाली इथे स्वयंघोषणा पत्र दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला फिल करायचं आहे। त्याच्यानंतर इथे खाली सांगितलेलं आहे बघा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड जॉईनिंग फॉर्म CMYKPY, दिस फॉर्म इज CMYKPY कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। ही सविस्तरपणे पूर्ण माहिती तुम्हाला फिल करायचं आहे।
आता यामध्ये 682 जागेसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही 12वी पास आहे, ITI आहे, यांच्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत विविध पदांसाठी अप्रेंटिस या पदासाठी भरती निघालेली आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, एकदा नक्कीच चेक करून घ्या. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.